मुंडे साहेबांचा हात आहे किंवा त्यांच्याच म्हणण्यावर माधव मुंडे यांचा मर्डर झाला. स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांनी दबावाखाली दाबून ठेवलं आणि आरोपी ओपन होऊ दिले नाही. आणि का आरोपी होऊ दिले नाहीत ओपन, तर ते त्यांचा इन्व्हॉल्व त्यामध्ये होता का असा संशय महाराष्ट्राला आणि आम्हाला होता. राजकीय दबाव या प्रकरणावर ह्याचा तपास लागू नये म्हणून स्थानिक आमदार तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबाचा होता. हे सर्व महाराष्ट्राला माहिती की धनंजय मुंडे साहेबाच्या बंगल्यावरूनच हे सगळं प्रकरण थांबलं होतं. आणि हे प्रकरण थांबलं मुळे आरोपींना अटक झाली नाही, कुणाला काही होऊ दिलं नाही. यांच्या दबावामुळे हे आरोपी ताब्यात घेतले नाहीत. त्यामुळे अनेक महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये गुन्हे झाले. संतोष देशमुखांचा मर्डर झाला, त्यानंतर आणखीन बापू आंधळेंचा मर्डर झाला, असे आणखीन प्रकरण झाले. का झाले तर हे प्रकरण स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांनी दबावाखाली दाबून ठेवलं आणि आरोपी ओपन होऊ दिले नाहीत. आणि का आरोपी होऊ दिले नाहीत ओपन, तर ते त्यांचा इन्व्हॉल्व त्यामध्ये होता का असा संशय महाराष्ट्राला आणि आम्हाला होता. तर आज ब्रेम याकिनच्या चाचण्या झाल्यात 5 लोकांच्या 10 लोकांच्या, जी आरोपी आहेत त्या आरोपामध्ये किंवा त्यांच्या चाचण्यामध्ये असं निदर्शनात आलेली माहिती आमच्याकडे मिळाली की या माग स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांचा हात आहे किंवा त्यांच्याच म्हणण्यावर माधव मुंडे यांचा मर्डर झाला. ते काही प्लॉटचे कारण असतील, ते प्लॉट कुणा घेतले, का घेतले, ते कार्यकर्ता कुणाचे आहेत, ते माणसं कुणाचे आहेत, हे सगळं आज जे ज्या 5-10 लोकांच्या 6 लोकांच्या जे ब्रेन मॅपिंग ज्या शेवटच्या चाचण्या झाल्या त्या चाचण्यामध्ये त्या आरोपींनी स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतलंय की आम्ही हे मर्डर स्थानिक आमदार धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच केलाय असं त्या चाचण्यामध्ये आलेलं आहे. तरी पण त्या आरोपींना बी अटक केलं नाही. आणि हे जे घडून आणलं स्थानिक आमदारानं, त्यांना पण त्यांची पण काही चौकशी झाली नाही. तर आमचं असं म्हणणं आहे की ज्या चाचण्या झाल्या, ज्या चाचण्यामध्ये जे आलंय समोर, तो अहवाल महाराष्ट्रासमोर ओपन करावा आणि ज्यांच्या सांगण्यावर हे प्रकरण झालंय किंवा घडिलंय त्यांना 120 खाली परळीचे स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांना आरोपी करावं अशी आमची या परिस्थितीत मागणी आहे. आणि 865 दिवस झाले, आम्ही किती दिवस थांबायचं? यापूर्वी आम्ही परळी शहर बंद केलं, रस्ता रोको केला, तरी आम्ही ह्या शासनाला आणि ह्या प्रकरणाचा तपास आणि आरोपींना अटक करण्यासाठी 20 मार्च पर्यंत आम्ही मुदत देणार आहे. आणि 20 मार्च नंतर आम्ही शासनाला कळवून कलेक्टर असतील, मुख्यमंत्री असतील यांना पत्र देऊन पुन्हा आणखीन आम्ही गावात सासर आणि माहेर कनेरवाडी गाव म्हणजे आमच्या माधव मुंडेंच्या पत्नीचं माहेर आणि सासर म्हणजे माधव मुंडेंचं गाव बोपला, या गावाच्या वतीनं म्हणजे सासर आणि माहेरच्या वतीनं 20 मार्च नंतर आम्ही पुन्हा रस्ता रोको करू, शहर बंद करण्याचं आवाहन करू. का तर या लोकांना परळी शहरात महाराष्ट्रात एकच आहे की महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास लागला पाहिजे. तर मंडळी हे आहेत राजाभाऊ फड. राजाभाऊ फड यांनी आरोपींना उघड का होऊ दिलं नाही? ज्या आरोपींनी महादेव मुंडे यांचा खून केला अशा आरोपींना उघड का होऊ दिलं नाही? आणि यामध्ये स्थानिक आमदार धनंजय मुंडे यांचा हात असल्याचं यावेळेस म्हटलेलं आहे. त्याबरोबर ते असं देखील म्हणतात की ज्या ब्रेन मॅपिंग चाचण्या झालेल्या आहेत त्यामध्ये त्या आरोपींनी धनंजय मुंडे यांचं नाव हे या ठिकाणी घेतलं असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून खून केला का असा सवाल देखील त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे. तर मंडळी, महादेव मुंडे खून प्रकरणातून धनंजय मुंडेंची कोंडी आता होतीये. परळीजवळच्या कनेरवाडी व भोपळा ग्रामस्थांनी महादेव मुंडे प्रकरणात विशेष तपास पथक स्थापन करावे आणि आरोपींना अटक करावी अशी मागणी केली होती आणि त्यामुळे रस्ता रोको देखील केलेला होता. तर आता महादेव मुंडे यांच्या घटनेत धनंजय मुंडे यांची मोठ्या प्रमाणात कोंडी केली जाते असं दिसून येत आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सांगितलं की बंगल्यावरून फोन आल्यानंतर त्यांच्या पतीच्या खुनाचा तपास थंडावल्याचा आरोप त्यांनी केला. वाल्मिक कराडचं थेट नावच त्यांनी घेतला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. तर मंडळी, हा संपूर्ण प्रकार आता ब्रेन मॅपिंग चाचणीद्वारे समोर येतोय. धनंजय मुंडे
यांनी आरोपींना समोर का येऊ दिलं नाही किंवा त्यांना का त्यांच्या छत्रछायेखाली ठेवलं असा आरोप यावेळेस राजाभाऊ फड यांनी या ठिकाणी केलेला आहे। तर मंडळी, राजाभाऊ फड यांनी गंभीर असे आरोप धनंजय मुंडे यांच्यावरती केले। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट या अवश्य नोंद करा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा। धन्यवाद।